मॅकॉलेचं डिस्पॅच संपूर्णतः नीट वाचणारी 10 माणसं सुद्धा भारतामध्ये निघण्याची शक्यता कठीण आहे. पण मॅकॉले हा नालायक होता असं सांगणारी तुम्हाला 10 कोटी माणसं नक्की मिळू शकतील. उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणांना इथं पुण्यामध्ये बसवून त्यांना रमणा वाटण्यापेक्षा पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना कोणत्याही भाषेतल्या पैसे देणं हे अधिक शहाणपणाचं आहे. हे ब्रिटिश आपल्याला वसाहतवादी वाटले तरी सुद्धा मान्य करण्यासारखं आहे. मराठे जर दिल्लीवर राज्य करत होते तर मराठ्यांच्या भाषेने दिल्लीवर राज्य का नाही केलं? पण महाराजांचा राज्याभिषेक 74 साली झाला, त्यांचा मृत्यू 80 साली झाला, राज्य व्यवहार कोश 76 साली आलेला आहे. म्हणजे राज्य व्यवहार कोश बरा आहे की वाईट आहे हे ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांना 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळालेला नाही. त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल, पण मोगलांची राजवट मुळातनं उखडून टाकायची नाही. हे इनडॉक्ट्रिनेशन त्यांचं झालंय. आणि हा जो विसंवाद आहे, संभाजी महाराजांसारखा माणूस पोर्तुगीज मोडून काढायला बघतो, मोगल मोडून काढायला बघतो, आणि त्यांचा मुलगा मात्र स्वतः युद्धावर जातच नाही. नंतर शाहू महाराजांनी ते मोगलांच्या छावणीतनं परत आल्यानंतर आपला भाषा व्यवहार कसा केला या सगळ्याच्या बद्दल आपण फार का बोलत नाही? या देशाची राजभाषा बंगाली झाली पाहिजे. का बंगाली झाली पाहिजे? कारण आमच्या भाषेमध्ये जास्त प्रगत स्वरूपाचा टाईपरायटर वापरण्यात आलेला आहे. की हा जो शीख माणूस आहे, इकडे पण शीख आहे, तिकडे पण पंजाब आहे, तिकडे पण शीख आहे, तर कदाचित त्यांना आपला धर्म, आपली भाषा पंजाबी, आपली लिपी गुरुमुखी ही या 2 देशांच्या पेक्षा जास्त महत्वाची वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तेव्हापासून पंजाबकडे संशयानं पाहिलं गेलं आणि तो प्रश्न मार्गी लागला नाही. नमस्कार. ज्यांच्या सूचनेमुळे मी इथं आलो ते डॉक्टर कुमार सप्तर्षी, अनवर राजन, सत्राचे अध्यक्ष बोराडे सर, इथं असलेले माझे अनेक मित्र, संदीप बर्वे जो मराठी शाळांच्या मान्यतेच्या आंदोलनापासून आमच्याबरोबर आहे, इथं आता नसलेले पण युक्रांद आणि गांधी भवनच्या परिसराचा भाग असलेले रवींद्र धनक माझे मित्र, आणि या गांधी दर्शन शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, भारतातला भाषेचा प्रश्न या विषयावर मी बोलणार आहे. मागच्या महिन्यात मला वाटतं डॉक्टरांनी मला आणि अनवर राजनांनी फोन केला की तू दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आमचं शिबिर असतं, तर तू आलास तर बरं होईल. तर त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 1-2 जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळे लोक जात होतो. तर मी त्यांना म्हटलं की डॉक्टर ह्या वेळेला शक्य नाही आहे. तर मला म्हटले बरोबर आहे, तुला आता डिमांड आहे खूप. आणि मग ते मला म्हटले हो, पण त्यासाठी तू काम पण खूप केलं आहेस. तर मला असं वाटतं की ही दोन्ही वाक्य अन्वर्थक आहेत. की मराठीचं काम करणाऱ्या माणसाला डिमांड आहे ही महाराष्ट्रात गेल्या 20-25 वर्षात अपवादाने घडणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं स्वतःचं कौतुक खाजगीमध्ये करून घेतो. आणि डॉक्टरांनी असं म्हणणं की त्याच्यासाठी तू काम पण खूप केलेलं आहेस, हे त्यांच्यासारख्या दीर्घकाळ संघटनात असलेल्या माणसाने दिलेली पावती आहे असं मी मानतो. माझ्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर माफ करा, थोडा मी माझा परिचय दुरुस्त करून देतो. कारण माझा कुठला परिचय मी पाठवला होता आणि तुमच्याकडे कुठला आला आहे मला माहीत नाही. म्हणजे मी मराठीचं काम करतो, पण मी मराठीचा शिक्षक नाही. मी राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक आहे. माझं MA राज्यशास्त्रातलं आहे, PhD राज्यशास्त्रातलं आहे. किंबहुना यामुळे मराठीच्या अनेक प्राध्यापकांना मी हे काम का करतो असा प्रश्न पडतो. त्याच्यावरचं माझं उत्तर तुम्ही करत नाही म्हणून माझ्यासारख्यांना करावं लागतं हे आहे. मराठी अभ्यास केंद्र ही जी आमची संस्था आहे ती अजिबात कोणालाही मराठी शिकवत नाही. मराठी अभ्यास केंद्र ही संस्था न्यायालयांचं मराठी, प्रशासनातलं मराठी, तंत्रज्ञानातलं मराठी, सरकारच्या व्यवहारातलं मराठी, मुळामध्ये भाषा नियोजनाची जी काही यंत्रणा एखाद्या समाजामध्ये विकसित व्हावी लागते त्याच्यासाठी एक प्रकारचं फॅसिलिटेशन करणारी यंत्रणा म्हणून आम्ही गेली 20 वर्ष काम करतो. माझे सहकारी शिक्षक मित्र डॉक्टर प्रकाश परब इथे आहेत, माझ्या टीममधले इतरही अनेक लोक आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष मराठी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि मराठी समाजाची पूर्वगौरवात रमण्याची हौस जितकी दांडगी आहे तितकी आरशात न पाहण्याची हौस पण दांडगी आहे. त्यामुळे फडणवीसांना शेवटी हिंदी सक्ती करून का होईना मराठी लोक शहाणे होतील असं वाटलं. त्यामुळे त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी असं केलं नसतं तर मराठी लोकांना आपल्याला भाषेचं काहीतरी करायचं आहे एवढी माफक समज पण आली नसती.
पण आज मी तुमच्याशी महाराष्ट्राबद्दल फक्त बोलणार नाही, कारण महाराष्ट्राबद्दल बोलताना आपण भारताबद्दल बोलणार आहोत आणि भारताबद्दल बोलताना महाराष्ट्राबद्दल बोलणार आहोत. तर मुळामध्ये आपल्याकडे भाषेचा काही प्रश्न अस्तित्वात आहे का? तर भारतामध्ये भाषेचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची दखल सर्वसाधारणपणे आपल्याकडे लोकांनी काय पद्धतीनं घेतली आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धतीनं प्रयत्न केले. तुम्ही ब्रिटिशांची राजवट भारतात आल्यानंतरचे जर प्रसंग पाहिलेत तर एल्फिन्स्टननं जे काही वेगवेगळी मतं लोकांच्याकडनं मागवली, शिक्षणाचं माध्यम काय असावं याच्याबद्दलची, आणि त्याच्या संबंधामध्ये मॅकॉलेची जी काही विधानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे कटपेस्ट करून मांडली जातात. म्हणजे मॅकॉलेचं डिस्पॅच संपूर्णतः नीट वाचणारी 10 माणसं सुद्धा भारतामध्ये निघण्याची शक्यता कठीण आहे. पण मॅकॉले हा नालायक होता असं सांगणारी तुम्हाला 10 कोटी माणसं नक्की मिळू शकतील. कारण आपल्या समाजाचा IQ, आपल्या समाजाचा अटेन्शन स्पॅन हा एका इमेज इतका आहे. एका इमेजवर 4 वाक्य बसतात, तर तेवढ्यातच इतिहासकाराची गच्छंती झाली पाहिजे असं आपला समाज मानतो. त्यामुळे आपलं आकलन तिथेच सुरू होतं, तिथेच संपतं. ब्रिटिशांच्या आगमनाच्या अगोदरच्या काळामध्ये, म्हणजे आता आपल्याकडं 2014ला ह्या देशाला जे नवीन स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्यानंतर आपण असं मानतो की हजारो वर्ष आपल्याकडे शाळा होत्या, हजारो वर्ष शाळा होत्या, लोक शिकतच होते. पण ब्रिटिश आल्यानंतर हे सगळं बंद झालेलं आहे. तर उपलब्ध माझ्यासारख्या सामान्य मर्त्य मानवाचं जे काही वाचन आहे त्याच्यामध्ये हे दिसत नाही मला. पण असं शक्यता आहे की तुमचा हजारो वर्षाच्या संस्कृतीचा प्रचंड अभ्यास असेल तर तुम्हाला हे सापडू शकेल. ज्यांना हे सापडेल त्यांनी ते घेऊन स्वतःचं नॅरेटिव्ह करायला हरकत नाही. पण आता असं दिसतं की भारतामध्ये ब्रिटिशांच्या पूर्व काळामध्ये मोजक्या लोकांना शिकण्याची संधी उपलब्ध होती. त्याच्यातही लोक संस्कृतमधनं शिकत होते, पाठशाळा होत्या, मदरसे होते, त्यात मोजकी मंडळी शिकत होती. आणि हे जर खरं नसतं तर विद्येविना गती गेली, मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केलंय असं फुल्यांना लिहावं लागलं नसतं. म्हणजे फुल्यांनी जे लिहिलं आहे ते त्यांच्या समोरचा अनुभव लक्षात घेऊन जर लिहिलं असेल तर जी काही विद्या आहे ती विद्या एकतर संस्कृतात होती, मोजक्या लोकांना अवेलेबल होती, आणि बाकीच्या लोकांना त्याच्यातनं डावलण्याचा प्रयत्न इन्स्टिट्यूशनल पद्धतीनं, संस्थात्मक पद्धतीनं झाला होता. ही मांडणी फुल्यांनी केलेली आहे. मॅकॉलेच्या ज्या मिनिट्सच्या बद्दल आपण सातत्यानं बोलतो, मॅकॉलेनं असं म्हटलेलं आहे की आपल्याला वर्णानं, रंगानं भारतीय असलेली पण वृत्तीनं ब्रिटिश असलेली अशा प्रकारची कारकुनांची फौज तयार करायची आहे. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणताही राज्यकर्ता वर्ग त्यांना ज्या वेळेला स्वतःची ब्युरोक्रेसी निर्माण करायची असते, नोकरशाही निर्माण करायची असते, तेव्हा ती नोकरशाही पूर्णतः त्यांच्या कलाची राहील, कामाच्या अंगाने, विचाराच्या अंगाने. आणि ती जरी दुसऱ्या धर्माची, वंशाची, भाषेची, जातीची, प्रांताची असली तरी जो राज्यकर्त्याचा कोर अजेंडा आहे त्या राज्यकर्त्याच्या कोर अजेंड्यापासून ती दूर जाणार नाही हे बघणं हे प्रत्येक राज्यकर्त्याचं कामच आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी हे केलं याच्याबद्दल त्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ब्रिटिशांनी राज्यकर्ते म्हणून त्यांना त्यांच्या कामाची क्लॅरिटी होती असं आपण म्हटलं पाहिजे. ते इंग्रजी भाषक होते, त्यांना इंग्रजीतनं व्यवहार करणं गरजेचं वाटत होता आणि त्यांनी असं केलंय. त्यांनी मराठीतनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत, त्यांनी इतर भाषांमधनं पुस्तकं लिहिणाऱ्यांना पुरस्कार दिलेत. म्हणजे उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणांना इथं पुण्यामध्ये बसवून त्यांना रमणा वाटण्यापेक्षा पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना कोणत्याही भाषेतल्या पैसे देणं हे अधिक शहाणपणाचं आहे. हे ब्रिटिश आपल्याला वसाहतवादी वाटले तरी सुद्धा मान्य करण्यासारखं आहे. म्हणजे ही आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे ब्रिटिशांचा प्रायमरी कन्सर्न हा त्यांच्या भाषेच्या आधारे राज्यव्यवस्था उभी करणं आहे. आणि हे फक्त ब्रिटिशांचं नाही, तुम्ही पोर्तुगीजांचं बघा, तुम्ही डचांचं बघा, स्पॅनिश लोकांचं बघा, फ्रेंचांचं बघा, जिथं जिथं ते गेलेले आहेत तिथं तिथं त्यांची भाषा राज्य व्यवहाराची वाहक आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्याची तुलना तुम्ही मराठ्यांशी करून बघा. म्हणजे आणि इथं मी मराठी हा शब्द जातीवाचक म्हणून वापरत नाही, हा मी भूगोलवाचक म्हणून, हा प्रांतवाचक म्हणून शब्द वापरतो आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून राजाराम महाराजांच्या काळापर्यंत राज्य उभं करणं, टिकवणं आणि राज्याचा थोडा खाली विस्तार करणं यामध्ये सगळा काळ गेला.
त्यानंतरच्या काळात थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यांच्यापर्यंत मराठ्यांनी दिल्लीचं तख्त राखण्याचा प्रयत्न केला. हे दिल्लीचं तख्त राखण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवाजी महाराजांनी तयार केलेला राज्य व्यवहार कोश, ज्याचं आपल्याकडे कमालीचं कोड कौतुक होतं आणि लोक म्हणतात की महाराजांनी मराठीतनं राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला, जे तत्वतः बरोबर आहे. पण महाराजांचा राज्याभिषेक 74 साली झाला, त्यांचा मृत्यू 80 साली झाला, राज्य व्यवहार कोश 76 साली आलेला आहे. म्हणजे राज्य व्यवहार कोश बरा आहे की वाईट आहे हे ठरवण्यासाठी शिवाजी महाराजांना 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळालेला नाही. त्यानंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी काय केलं, राजाराम महाराजांनी काय केलं, त्यानंतर शाहू महाराजांनी ते मोगलांच्या छावणीतनं परत आल्यानंतर आपला भाषा व्यवहार कसा केला, या सगळ्याच्या बद्दल आपण फार का बोलत नाही. कारण कोणत्याही राज्य व्यवस्थेच्या भाषा व्यवहाराबद्दल बोलणं ही आपल्याला अकॅडमिक गोष्ट पण वाटत नाही आणि ऍक्टिव्हिजमचा भाग पण वाटत नाही. आपल्याला काय वाटतं, अफजल खानाचा कोथळा काढला, अत्यंत महत्वाचा आहे. पण अफजल खानाचा कोथळा काढत असताना शिवाजी महाराजांचे वकील अफजल खानाच्या वकिलाशी काय बोलले असतील, शिवाजी महाराजांनी जे काही 5-10 मिनिटं अफजल खानाबरोबर घालवली असतील तेव्हाचं त्यांचं बोलणं कोणत्या भाषेमध्ये झालं असेल, या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, ते मराठी समाजाला नॉन ग्लॅमरस प्रश्न वाटतात. आणि हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला सर्वथैव कोणताही माणूस हा सर्वथैव हिरोच लागतो, दैवत स्वरूपामध्ये लागतो. आणि म्हणून त्याच्या जीवनामधल्या ज्या नॉन ग्लॅमरस गोष्टी आहेत, म्हणजे काढलेला राज्य व्यवहार कोश असेल, संभाजी महाराजांनी वाचलेले ग्रंथ असतील, या सगळ्याच्या बद्दल आपण गेल्या 5-25 वर्षामध्ये बोलायला, लिहायला, वाचायला लागलेलो आहोत. याचं कारण असं की ज्याला मेनस्ट्रीम पॉलिटिकल हिस्ट्री असं आपण म्हणतो, मध्यवर्ती राजकीय इतिहास, मध्यवर्ती स्ट्रॅटेजिक इतिहास, मध्यवर्ती युद्धनीतीचा इतिहास, याच्या पलीकडे राज्यकारभार नावाची काहीतरी व्यापक गोष्ट असते. हे जे रेनेसान्स आणि रेफॉर्मेशनमुळे युरोपात आणि सगळ्याच पश्चिम गोलार्धामध्ये जगामध्ये निर्माण झालं, तो सगळा ती बस आपल्या गावात आली नाही. ती बस आपल्या गावामध्ये न आल्यामुळे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा. पण थोरला बाजीराव घोड्यावरनं जाता जाता भाकरी खायचा, पण तो एवढी 20 वर्ष एवढी युद्ध लढला. या काळामध्ये त्याने काही पत्रव्यवहार केला असेल की नाही, आणि ह्या पत्रव्यवहाराची भाषा काय होती. आणि मराठे जर दिल्लीवर राज्य करत होते तर मराठ्यांच्या भाषेने दिल्लीवर राज्य का नाही केलं. याचं मूळ कशात आहे, दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा या आपल्या भावनेत आहे. म्हणजे शाहू महाराज आधीचे, म्हणजे मोठे सातारच्या गादीचे शाहू महाराज गादीवर परत आल्यानंतर ज्या प्रकारचं त्यांचं अपब्रिंगिंग मोगलांच्या छावणीमध्ये झालं होतं, त्यामुळे बाकी काही झालं तरी चालेल, पण मोगलांची राजवट मुळातनं उखडून टाकायची नाही, हे इनडॉक्ट्रिनेशन त्यांचं झालंय. आणि हा जो विसंवाद आहे, संभाजी महाराजांसारखा माणूस पोर्तुगीज मोडून काढायला बघतो, मोगल मोडून काढायला बघतो, आणि त्यांचा मुलगा मात्र स्वतः युद्धावर जातच नाही. हे जे आहे यातनं आपलं त्यानंतरचं भाषाकारण उभं राहिलंय. म्हणजे थोरल्या बाजीरावापासून महादजी शिंद्यापर्यंत आपण दिल्लीचं तख्त राखलं, पानिपत आपण हरलो, पण अब्दाली पुन्हा फिरला नाही. या सगळ्या काळामध्ये मराठ्यांना आपली भाषा तिथे का नेता आली नाही, याचं कारण आपली भाषा आपल्या सोबत नेण्यामुळे भाषा तर वाढतेच, पण आपला समाज पण वाढतो. हे जे भान आहे, हे भान मराठ्यांमध्ये विकसित झालं नाही. त्यामुळे सगळा मोगल दरबारचा जो कारभार आहे, तो सगळा कारभार मराठ्यांनी तिकडे गेल्याच्या नंतर सुद्धा तो अरेबिक फारसीमध्येच होत राहिला आणि आपली भाषा ही पुन्हा दख्खनचीच भाषा राहिली. हा शिवाजी महाराजांच्या पासून ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा काळ आहे. यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसतं की ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीचा प्रचार प्रसार केला, कॉलेज काढली, शाळा काढल्या, कारकून निर्माण केले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे सगळं चालू असताना ज्या काँग्रेसचं, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं आपण कौतुक करतो आणि ते रास्तच आहे, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो कारभार पहिली काही वर्ष होता, म्हणजे अगदी टिळक राष्ट्रीय पातळीवर जाईपर्यंत आणि नंतर गांधींचं वर्चस्व प्रस्थापित होईपर्यंत काँग्रेसमधली अनेक भाषणं इंग्रजीमध्ये होत होती. म्हणजे इंग्रजांच्या राजवटीला केला जाणारा विरोध हा फक्त इंग्रजी भाषक मंडळींनाच कळत होता.
म्हणजे तो नेमस्त होता हा एक प्रॉब्लेम आहे, पण तो जनसामान्यांच्या भाषेमधनं होणारा विरोध नव्हता हा दुसरा प्रॉब्लेम आहे. याचं कारण असं की शिकले सवरलेले वकील झालेले जे लोक आहेत त्यांना इंग्रजी ही भाषा ब्रिटिशांशी डील करताना सोपी भाषा वाटत होती. म्हणजे एक आपण लक्षात घेऊया की एखाद्या व्यवस्थेविरुद्ध बंड करताना आपण त्या व्यवस्थेच्या वाहकांना न आवडणारी भाषा वापरतो आहोत आणि त्यांची पंचायत करतो आहोत, का व्यवस्था उलथून लावण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांची भाषा वापरून आपण त्या बाबतीतले त्यांचे पार्टनर पण होतो आहोत. हे एक भाषाकारण आपण स्वातंत्र्य लढ्याच्या बाबतीमध्ये समजून घेतलं पाहिजे. गांधी हा यातला सर्वात शहाणा माणूस आहे. म्हणजे गांधींनी काँग्रेसची रचना भाषावार स्वरूपामध्ये 1920 साली केली. काँग्रेस संघटनेची रचना त्या पद्धतीने केली. ज्याला आपण स्वातंत्र्यानंतरची भाषावार प्रांत रचना म्हणतो त्याचं मूळ गांधींनी संघटनेमध्ये जे काही बदल केले, करायचे योजले, त्या सगळ्या बदलांमध्ये आहेत. या प्रकारची भाषावार प्रांत रचना त्यांनी केली. काही किरकोळ उदाहरणं तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असतील. गांधी अनेक संस्थानिकांच्या मेळाव्यांमध्ये सभांमध्ये जाऊन हिंदीतनं बोलले आणि संस्थानिक ही कशी लबाड आणि लाचार जमात आहे ह्याच्याबद्दल बोलले. गोखले जेव्हा आफ्रिकेत आले तेव्हा गोखल्यांना त्यांनी मराठीतनं बोलायला लावलं आणि मग त्यांच्या बोलण्याचा अनुवाद केला. म्हणजे गांधी हा भारतीय भाषांच्या बद्दल कमालीची संवेदना असणारा, कदाचित भारताच्या गेल्या 100-200 वर्षाच्या इतिहासातला पहिला अत्यंत मोठा ताकदीचा माणूस आहे. आणि म्हणून त्यांना स्वतःचं वर्तमानपत्र जसं इंग्रजीमध्ये काढावंसं वाटलं तसं ते गुजरातीमध्ये पण काढावंसं वाटलं. म्हणजे हे आत्ताचे जे आपले दिल्लीतले गुजराती मालक आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे गुजरातीमध्ये काम केल्यानं काही बिघडत नाही, किमान ते अदानीला तरी कळू शकेल, बाकीच्यांना कळलं नाही तरी. हा जो सगळा भारतीय भाषांचा सगळा व्यापार आहे, प्रवास आहे, 1920 सालापासून 47 सालापर्यंत म्हणजे घटना समितीची स्थापना होईपर्यंत काँग्रेसवाले असं सांगत राहिले, स्वातंत्र्य पहिल्यांदा मिळवू, भाषांचा प्रश्न आपल्याला सोडवायचाच आहे. भाषांचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समिती ज्यावेळेला स्थापन झाली, म्हणजे घटना समिती या कामासाठी स्थापन झाली नाही, ती राज्यघटनेच्या निर्मितीसाठी स्थापन झाली. त्या घटना समितीसमोर ज्यावेळेला चर्चा आली, तुम्ही त्याच्यामध्ये राष्ट्रभाषा देशाला असावी की नाही, राजभाषा कोणती असावी याच्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. आणि त्यावेळेला ज्या आपल्यातल्या काही लोकांना माहिती असेल, मुंशी अय्यंगार आणि अय्यंगार म्हणजे कन्हैयालाल माणिकलाल मुंशी आणि अय्यंगार या दोघांचा मिळून मुंशी अय्यंगार फॉर्म्युला मान्य झाला, ज्यानुसार हिंदी ही केंद्र सरकारच्या कामाची राजभाषा आणि इंग्रजी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची सहराजभाषा झाली. ही व्यवस्था स्वातंत्र्यानंतर 15 वर्ष चालेल आणि त्यानंतर या यंत्रणेचा फेरविचार होईल अशा प्रकारची चर्चा घटना समितीत झाली आहे. ती जर घटना समितीतली चर्चा तुम्ही 30-40 पानांची केवळ या मुद्द्यावरची पाहिलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या चर्चेमध्ये काँग्रेसमधले लोक, म्हणजे तेव्हाची जी काँग्रेस आहे ज्याला रजनी कोठारींनी नंतरच्या काळात अमरेला काँग्रेस असं म्हटलं, म्हणजे अगदी एक्स्ट्रीम डाव्यांपासून एक्स्ट्रीम उजव्यांपर्यंतचे सगळे लोक त्या काँग्रेसमध्ये होते. तिथं काँग्रेसमधल्या काही लोकांनी 47 सालानंतरच्या चर्चेत असं म्हटलंय की आता उर्दूचा या देशाशी काय संबंध आहे, गेले ना मुसलमान पाकिस्तानात आणि त्यांची भाषा त्यांच्याबरोबर पाठवून द्या, आता आपला काही संबंध नाहीये, आता आपण फक्त हिंदी बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे ते सुद्धा बऱ्यापैकी ब्राह्मणी अशा प्रकारचं हिंदी बोललं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह तिथं धरलेला दिसतो. इतर अनेक प्रकारची विधानं आहेत. म्हणजे तिथे एक विधान बंगाली भाषेच्या वतीनं करण्यात आलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की या देशाची राजभाषा बंगाली झाली पाहिजे. का बंगाली झाली पाहिजे? कारण आमच्या भाषेमध्ये जास्त प्रगत स्वरूपाचा टाईपरायटर वापरण्यात आलेला आहे. आता हे जे आहे ना, हे आपल्याला असं ऐकताना हास्यास्पद वाटतं, पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की टाईपरायटर हे तेव्हाचं तंत्रज्ञान आहे. जसं पीसी हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, टॅब हे नंतरचं तंत्रज्ञान आहे, मोबाईल हे अलीकडचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे बंगाली भाषेच्या वतीनं बोलणाऱ्या माणसांना आपली भाषा तंत्रज्ञानामध्ये त्या काळच्या प्रगत आहे अशा प्रकारचा मुद्दा ॲसर्ट करणं महत्त्वाचं वाटत होतं. असं आपण स्वातंत्र्याच्या वेळेला हे भाषा तत्व स्वीकारलं, राजभाषा आणि सहराजभाषेचं. त्यामुळे मी या स्वातंत्र्योत्तर भारताच्या चर्चेची सुरुवात अशी करतो, जे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगणं नितांत गरजेचं आहे की या देशाला राष्ट्रभाषा नाही, या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.
इथे आपल्याकडं पुण्यामध्ये जी महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती आहे, त्यांच्या त्या राष्ट्रभाषा शब्दावर काठ मारण्याची गरज आहे. हे मी उल्हास पवारांना त्यांच्या उपस्थितीतच सांगितलेलं आहे. या देशामध्ये हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा गैरसमज सातत्यानं जपण्याचा मूर्खपणा करणारे लोक फक्त महाराष्ट्रात आहेत. ते दक्षिण भारतात नाही आहेत, ते पूर्व भारतात नाही आहेत, ते अगदी गुजरातमध्ये सुद्धा नाही आहेत. उत्तर भारतातल्या लोकांना तसं वाटतं कारण ते संख्येनं मुबलक आहेत. आणि उत्तर भारतातल्या हिंदी या भाषेनं उत्तर भारतातल्या ब्रज, बुंदेलखंडी, अवधी, मगही, भोजपुरी या भाषा गिळंकृत करून हिंदी ही सुस्त झालेली भाषा असल्यामुळे ती संख्येनं जास्त आहे म्हणून ती राष्ट्रभाषा पण आहे. अशा प्रकारचं मिथ पसरवण्यात उत्तर भारताचं, गायपट्ट्याचं आणि आत्ताच्या हिंदी हिंदू हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांचं हित आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जर भारतीय भाषांचं काही बरं करायचं असेल आणि त्यामध्ये मराठी लोक स्वतःला जरा एनलाइटन्ड समजत असतील तर पहिली गोष्ट हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही गोष्ट अनलर्न करूनच तुम्हाला पुढे जाता येणं शक्य आहे. आता भारतातला भाषेचा प्रश्न सोडवण्यासाठी घटना समितीनं काय केलं तर घटना समितीनं दार कमिशनची नेमणूक केली आणि त्याच्या अगोदर फाळणी झाली होती. फाळणी झाल्यानंतर हिंसाचार झाला होता आणि फाळणीचा हिंसाचार झाल्यानंतर घटना समितीमध्ये नेहरूंपासून आंबेडकरांपर्यंत, सरदार पटेलांपर्यंत सगळे लोक असं म्हणले की हे लगेच करायला नको. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही सरकारला एखादी गोष्ट करायची नसेल तर ते काय करतात, कमिटी नेमतात. म्हणजे जशी नरेंद्र जाधवांची कमिटी आहे तशी एक 3 महिन्याची 6 महिन्याची कमिटी ते नेमतात. तर ह्या दार कमिटीनं काय म्हटलं की भाषावार प्रांतरचना सध्या योग्य नाही, कारण जर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊ शकते तर भाषेच्या आधारावर देशाच्या अनेक फाळण्या होऊ शकतात, म्हणून हे नको. पण त्यांनी असं पुढे म्हटलं की पण समजा काही राज्यांनी खूपच आग्रह धरला, त्यांची बाजू तुम्हाला वस्तुनिष्ठदृष्ट्या वैज्ञानिक निकषांवर पुरी पडता आली तर त्यांचा विचार तत्वतः करायला हरकत नाही. पण कोणाचा विचार करू नये तर महाराष्ट्राचा विचार करू नये. महाराष्ट्राचा का विचार करू नये तर इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. हे त्या रिपोर्टमधलं वाक्य आहे. इथे पुना मेंटॅलिटीचे लोक आहेत. म्हणजे पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे सदाशिव पेठी नाही, ती त्यातली सब मेंटॅलिटी आहे. पुना मेंटॅलिटीचे लोक म्हणजे कोण की ज्यांनी एकेकाळी दिल्लीवर राज्य केलेलं आहे. हे जे लोक आहेत यांना महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशाच्या उर्वरित भागावर राज्य करण्याची उर्मी आहे. आणि तसं जर झालं नाही तर हे आपला वेगळा प्रदेश मागण्याची शक्यता आहे असं दार कमिशनने हिंट केलंय. त्याच्यावर त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली आहे. तुम्ही शंकरराव देवांचं आत्मचरित्र वाचलं, दैव देते आणि कर्म नेते, त्याच्यात उल्लेख आहे, SM च्या लेखनात उल्लेख आहे, अनेकांनी म्हटलंय. या कमिटीचा रिपोर्ट वादग्रस्त झाला आहे असं म्हटल्यावर घटना समितीनं दुसरी कमिटी नेमली, त्याला JVP कमिटी असं म्हणतात. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. ते पट्टाभी सीतारामय्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. याही समितीनं असाच रिपोर्ट वेगळ्या गाळण्यात टाकून दिला की सध्या घाई करू नका, सध्या देशाच्या पुढचा प्रश्न एकात्मता आणि अखंडतेचा आहे. पण त्यात त्यांनी मारून ठेवलेली पाचर पहा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पण करायचंच झालं तर आंध्र प्रदेशची स्थापना करायला हरकत नाही. आता हे का झालंय, पट्टाभी सीतारामय्या तेलुगू आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलंय, बाकीचा देश 12च्या भावात गेला तरी चालेल, आपलं अंग सोडवून घेतलेलं बरं. म्हणजे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असण्याचा हा एक अनुषंगिक फायदा आहे. तर तो त्याने अनुषंगिक फायदा करून घेतला. आता पट्टाभी सीतारामय्यांच्या ह्या समितीनं दिलेली गोष्ट पण भारत सरकारनं मान्य केली नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना पोट्टी श्रीरामलू हे नाव माहिती आहे. 52 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि मग त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं उपोषण चालू असताना नेहरू पार्लमेंटमध्ये असं म्हणालेले आहेत की हे सगळं उपास तापास, आंदोलनं, सविनय कायदेभंग हे सगळं बंद झालं पाहिजे, कारण ही परकीय राजवटी विरुद्धची हत्यारं आहेत. बरोबर. आता हे कोण म्हणतंय, नेहरूंचा चेला क्रमांक 1 ते हे असं म्हणतायत. आणि त्यांची अख्खी कारकीर्द 25 वर्षाची हे करण्यामध्ये गेलेली आहे. पण त्यांनी फरक काय केलाय, स्वकीयांची राजवट आणि परकीयांची राजवट. आता स्वकीयांची राजवट सुद्धा तिच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला परकीयांची वाटू शकते, हा चॉईस असतोच ना. पोट्टी श्रीरामुलूंना तसं वाटलं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नेहरूंनी त्यांच्याशी नेगोशिएट केलं नाही, त्यांचा मृत्यू झाला.
आता पोट्टी श्रीरामलू आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या भूमिकेत फरक काय आहे? पोट्टी श्रीरामलूंचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे आणि मद्रास ही त्याची राजधानी असली पाहिजे. सीतारामय्यांचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे पण मद्रास आपलं नाही, मद्रास तमिळ लोकांचं आहे. आणि नेहरूंनी पोट्टी श्रीरामलूंचं न ऐकण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण मद्रासचं काय करायचं हा आहे. पण आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही तपासून पहा, कुठेही पोट्टी श्रीरामलूंची तेलुगू प्रदेशाबद्दलची भूमिका काय होती हे एका वाक्यामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आपल्याला आठवत नाही. आता यांनी उपोषण केलं, त्यांचा मृत्यू झाला, तेलुगू भाषक लोक रस्त्यावर आले आणि मग आंध्र प्रदेश स्थापन झाला. त्यातनं भारतभरामध्ये लोकांना मेसेज काय गेला की तुम्हाला जर तुमचं भाषावर राज्य हवं असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यानंतर 53 सालापासून 55 सालापर्यंत भारत सरकारने हे सगळं निस्तरण्यासाठी फाजल अली कमिशनची स्थापना केली. फाजल अली कमिशनमध्ये हृदयनाथ कुंजरू, के.एन. पणीकर आणि फाजल अली होते. त्याला राज्य पुनर्रचना आयोग असं म्हणतात. या आयोगाने 1.5-2 वर्ष लोकांना भेटून आपलं म्हणणं लोकांकडनं तयार केलं आणि हे म्हणणं तयार केल्याच्या नंतर 55 साली त्यांनी आपला अहवाल दिला. त्याच्यामध्ये 14 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांची मागणी त्यांनी मान्य केली. आता यामध्ये काय नव्हतं? यामध्ये पंजाबी सुबा नव्हता, त्याचं त्रिभाजन नव्हतं आणि महाराष्ट्र आणि गुजरातचं काय करायचं याच्याबद्दलची स्पष्टता नसल्यामुळे. आता ह्याच्याबद्दलची स्पष्टता का नव्हती तर सरदार पटेल, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या तिघांचंही म्हणणं असं होतं की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग असता कामा नये. सरदार पटेलांना वाटणं स्वाभाविक आहे ते गुजराती आहेत, गांधींनाही वाटणं स्वाभाविक आहे ते राष्ट्रपिता असले तरी गुजराती आहेत, त्यांनाही असं वाटणं स्वाभाविक आहे की हा गुजरातचा भाग असायला हरकत नाही. नेहरूंचा काय प्रॉब्लेम आहे? नेहरूंचं कॉस्मोपॉलिटॅनिझमवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे मुंबईचा जो बहुविध बहुरंगी चेहरा आहे तो एकभाषिक राज्यामध्ये हे शहर गेला तर उद्ध्वस्त होईल असं नेहरूंना वाटलं. ते त्यांना आधी हैदराबादबद्दल पण वाटलेलं आहे. म्हणजे हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर पण नेहरूंनी काय म्हटलंय, ह्याचे 3 भाग करू नका, हैदराबाद आहे तसंच ठेवा. पण स्वामी रामानंद तीर्थांपासून तिकडे पी.व्ही. नरसिंहरावांपर्यंत कोणीही नेहरूंचं हे म्हणणं ऐकलं नाही आणि हे स्पष्ट सांगितलं लोकांना की 3 भाषांचे लोक या प्रदेशात राहतात. तेलुगू लोक आंध्रमध्ये जातील, कन्नड लोक कर्नाटकात जातील, मराठी लोक मराठवाड्यातनं महाराष्ट्रामध्ये येतील. म्हणजे महाराष्ट्रासारखा राज्याचा प्रश्न चिघळणं किंवा 4 वर्ष लोकांना लढावं लागणं आणि पंजाबमध्ये पण हे करावं लागणं. पंजाबमध्ये काय झालंय तर पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. पंजाबने फाळणीमध्ये सर्वाधिक सोसलेला आहे. त्यामुळे या देशाच्या बद्दलच्या प्रेमाबद्दल जर मराठी लोकांवर तुमचा 10% विश्वास असेल तर पंजाबी लोकांवर 100% असला पाहिजे, कारण त्यांनी फाळणी भोगली आहे. आपल्या लोकांनी फाळणी भोगलेली नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर जे कोणी केंद्रातल्या सत्तेतल्या लोकांचे हितचिंतक होते त्यांना असं वाटलं की हा जो शीख माणूस आहे, इकडे पण शीख आहे, तिकडे पण पंजाब आहे, तिकडे पण शीख आहे, तर कदाचित त्यांना आपला धर्म, आपली भाषा पंजाबी, आपली लिपी गुरुमुखी ही या 2 देशांच्या पेक्षा जास्त महत्वाची वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तेव्हापासून पंजाबकडे संशयानं पाहिलं गेलं आणि तो प्रश्न मार्गी लागला नाही. आता हे किती चिघळलेलं आहे तर तेव्हापासूनचं जे चिघळणं आहे ते थेट बेअंत सिंगची हत्या 90च्या दशकात होईपर्यंतचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींची हत्या आहे, त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आहे, त्याच्यामध्ये लोंगोवालची हत्या आहे. म्हणजे 40-45 वर्ष भाषेचा प्रश्न, धर्माचा प्रश्न ह्यांचे पाय एकमेकांच्या पायात घातल्यामुळे एक राज्य आपण पूर्णतः सडवून टाकलं. म्हणजे नीट भाषिक धोरण नसेल तर काय होतं, देशाच्या आतल्या राज्याचं काहीतरी वेगळं होतं, सीमेवरच्या राज्याचं आणखी काहीतरी वेगळं होऊ शकतं. त्याचा पंजाब हा एक पुरावा आहे. ज्या वेळेला राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल आला त्यावेळेला ही 14 राज्य स्थापन झाली. आता ही 14 राज्य ज्या वेळेला स्थापन झाली तेव्हा आपण लोक महाराष्ट्रातले तेव्हाच्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये होतो. आणि हा जो बॉम्बे प्रॉव्हिन्स आहे त्या बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये बेळगाव कारवार पण होतं, तिकडचं बिदर भालकी पण होतं. कन्नड मंडळी हुशार होती, त्यांनी लगेच हा प्रदेश आमच्याकडे आम्ही घेऊन टाकतो असं म्हटलं. गोविंद वल्लभ पंतांनी सुद्धा तो त्यांना इमिजिएटली दिला. आणि गोविंद वल्लभ पंतांचं पार्लमेंटमधलं वाक्य आहे की थोड्या फार
गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या आहेत. आता कसं आहे, तुम्ही दिल्लीत बसलात की तुम्हाला सगळंच मायक्रोस्कोपिकली दिसतं. तुम्हाला असं वाटतं जे छोटं आहे ते पण फारच छोटं आहे. त्यामुळे गोविंद वल्लभ पंत जे मूळचे महाराष्ट्रातनं तिकडे गेलेले गृहस्थ आहेत, पण ते असं म्हणले की काही गोष्टी इकडं तिकडं झालेल्या आहेत, पण आपण ते निस्तरू. निजलिंगप्पा जे कर्नाटकचे पहिले मुख्यमंत्री होते ते असं म्हणले की मला माहीत आहे की मराठी लोकांचा प्रदेश आमच्या राज्यात आलाय, पण महाराष्ट्र निर्माण झाला की आम्ही त्यांना देऊन टाकू. तो त्यांना देऊन टाकायचं ते गेले 65 वर्ष विसरलेले आहेत. म्हणजे भाषेचा प्रश्न नीट सुटला नाही तर माणसांची आयुष्य कशी पणाला लागतात, माणसांचा उत्कर्ष कसा थांबतो. आणि आपल्याकडे म्हणजे मुंबईमध्ये जे सोबो कल्चरवाले मेणबत्तीवाले लोक आहेत त्यांना तर असं वाटतं की आपली लिंग्वा फ्रँका इंग्लिशच आहे, त्यामुळे मराठीसाठी, ह्या घाटी लोकांच्या भाषेसाठी आणि इतर स्लँग बोलणाऱ्या लोकांच्यासाठी फार कशाला आपण वाईट वाटून घ्यायला पाहिजे. तर ते वाईट यासाठी वाटून घ्यायला पाहिजे की भारतातला भाषेचा प्रश्न हा केवळ अस्मितेचा नाही, या भारतीय समाजातल्या विविध घटकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासाचा इंडिकेटर आहे. तो तुमची भाषा तुम्हाला किती नीट वापरायला मिळते, तुमची भाषा किती व्यवहार क्षेत्रांमध्ये तुमच्याकडनं वापरली जाते, याच्यावर तुमचं समाज म्हणून होणारं सिंचन अवलंबून आहे, समाज म्हणून होणारा विकास अवलंबून आहे. तर हे आपल्याकडं नाही घडलेलं. भारतामध्ये ज्या वेळेला संस्थानं होती आणि संस्थानांचं विलिनीकरण झालं ते सगळं मी तुम्हाला सांगत नाही. संस्थानांचं विलिनीकरण जेव्हा होत होतं त्यावेळेला आपल्याकडे डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स किंवा मिनिस्ट्री ऑफ स्टेट्स नावाची भारत सरकारचं एक मंत्रालय होतं. त्याच्या अंतर्गत भाषा हा विषय होता, ऑफिशियल लँग्वेज हा विषय होता. कारण त्यावेळेला भाषा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. भाषेमुळे दंगली होतात, भाषेमुळे लोक चिडतात, बिथरतात. 50 साली जी गोष्ट होती तीच आज 2025 मध्ये पण आहे. तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची होम मिनिस्ट्री, जिचं आधीचं नाव डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं, त्यांची वेबसाईट तुम्ही काढून बघा. त्या वेबसाईटवर अजूनही हिंदीचा विभाग, डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज हे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतं. म्हणजे टेक्निकली असं काहीच कारण नाहीये. टेक्निकली स्वातंत्र्याच्या नंतर भारतातल्या सर्व भाषांच्या साठीचं मिनिस्ट्री ऑफ इंडियन लँग्वेजेस नावाचं स्वतंत्र खातं तयारच व्हायला पाहिजे होतं. पण काँग्रेसला ते कळलं नाही, कारण काँग्रेसमधली जी वरची मुखंड मंडळी आहेत ती लँग्वेज न्यूट्रल आहेत. ती लँग्वेज न्यूट्रल काय आहेत? ती लँग्वेज न्यूट्रल आहेत म्हणजे राजकीय व्यवहारात हिंदी धार्जिणी आहेत आणि इतर व्यवहारात इंग्रजी धार्जिणी आहेत. आणि त्यांना असं वाटतं की प्रादेशिक भाषांचं काम करण्याची जबाबदारी आपण छोट्या छोट्या पक्षांकडे आउटसोर्स केलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये त्यांनी मराठीचं काम करण्याची जबाबदारी सेनेकडे सोपवली होती. मग सेनेने जर उडप्यांना मारहाण केली तर काँग्रेस सरकारचे पोलीस त्याच्याकडे कन्व्हिनियंटली दुर्लक्ष करायचे. म्हणजे काँग्रेस सरकारचं हिंदी व्यतिरिक्तच्या भारतीय भाषांकडे बघण्याचं जे धोरण आहे ते सोयीस्कर दुर्लक्षाचं होतं. या मंडळींचं जे धोरण आहे ते हिंदी हिंदुस्थानचं कथन या देशामध्ये पसरवणं हा त्यांच्या संघ विचाराच्या आयडिओलॉजीचा भाग असल्यामुळे त्यांना हिंदीचा प्रचार आणि प्रसार हा त्यांचा श्वास आहे. त्यामुळे काँग्रेससारखे ते शांत बसणारे लोक नाहीत, हे गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आता राज्य ज्या वेळेला स्थापन झाली, त्यांची प्रशासनं निर्माण झाली, या बाबतीमधलं बाबासाहेब आंबेडकरांची 2 निरीक्षणं मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला मुंबई शहर कोणाला द्यायचं ह्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यावेळेला एरवी काही बाबासाहेब भाषावार प्रांत रचनेच्या बाजूचे नव्हते. म्हणजे बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर त्या राज्यांमधल्या ज्या प्रबळ जाती आहेत त्या प्रबळ जाती विशेषतः महाराष्ट्रासारख्या ठिकाणी महार आणि इतर सगळ्या दलित जातींचं अधिक शोषण करतील, कारण ह्या लँडेड कास्ट आहेत, जमिनी ताब्यात असणाऱ्या जाती आहेत. आणि गेल्या 60 वर्षातला महाराष्ट्रातल्या पुरोगामी राज्याचा इतिहास आपण पाहिला तर बाबासाहेब म्हणत होते ते खरं होतं, हे आपल्या लक्षात येईल. पण बाबासाहेबांची दुसरी एक नोट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मुंबई ही ऑर्गॅनिकली महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. मुंबईचं पाणी महाराष्ट्रातनं येतं, मुंबईचं अन्नधान्य महाराष्ट्रातनं येतं, मुंबईला मिळणारी वीज महाराष्ट्रातनं येते. त्यामुळे मुंबईचं सेंद्रिय नातं आहे महाराष्ट्राशी, जसं कलकत्त्याचं बंगालशी आहे, मद्रासचं तमिळनाडूशी आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नसेल तर ही 2 बाकीची शहरं सुद्धा तुम्ही त्या राज्याला देता कामा नयेत.
आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या सारख्या माणसाने हे फार द्रष्टेपणाने मुंबईचं आणि महाराष्ट्राचं ऑर्गॅनिक नातं सांगितलं होतं. आता ते सांगितलं होतं हे लोकांना ठामपणाने कधी कळायला लागलंय, जेव्हा मराठ्यांचं आंदोलन 2 आठवड्यापूर्वी मुंबईत गेलं आणि तिथं रस्त्यावरनं फिरणाऱ्या मराठ्यांना हे सगळे अनकल्चर्ड, सिव्हिक सेन्स नसलेले लोक आहेत, वेस्ट साईडमध्ये जाऊन कपडे चोरतायत, हे ताजमहाल हॉटेलच्या बाहेर जाऊन गदारोळ करतायत, रस्त्याच्या कडेला थांबून आंघोळ करतायत, असं म्हणून मराठ्यांना ज्या वेळेला टार्गेट केलं गेलं त्यावेळेला मराठ्यांना हे लक्षात आलंय. इथे कुणी जर खूपच सेन्सिटिव्ह मराठी असतील तर मला थोडं माफ करा, तुमच्या भावना काही क्षण दुखावल्या जाणार आहेत. जर मराठ्यांना हे लक्षात आलं की ज्या पद्धतीनं ते गावात इतर जातींच्या लोकांना वागवत होते तसं मुंबईतला अमराठी भांडवलदार त्यांना मुंबईत वागवतो आहे. त्यामुळे मुंबईतल्या अमराठी भांडवलदाराकडनं जर तुम्हाला नीट वागवायची अपेक्षा असेल तर तुम्ही गावातल्या बहुजनांशी आतापर्यंत वागलात त्याच्यापेक्षा जरा बरं वागलं पाहिजे. कारण तुम्ही जर बरं वागलात तरच तुमची कॉम्प्रेहेन्सिव्ह मराठी ओळख निर्माण होणं शक्य आहे.